नमस्कार मंडळी, नमस्कार. वात्र टाईममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. राज्यातल्या महायुती सरकारनं एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लॉन्च केलेली आहे. प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. काल काही महिलांना या महिन्याचा म्हणजे तिसरा हप्तासुद्धा जमा झालेला आहे. सगळीकडं महिलांमध्ये अगदी संतुष्ट वातावरण आहे, समाधानाचं वातावरण आहे. पण काय झालं आहे, विरोधी पक्षांना तो फटका बसेल असं वाटते. त्यामुळं काँग्रेसनं चक्क कोर्टात धाव घेतली याच्यावरती बंदी आणावी म्हणून. काँग्रेसचे काही आमदार, काही नेते ही बोगस योजना आहे आणि ही फार काळ चालणार नाही असा एक नॅरेटिव्ह सेट करतायत. दुसरं असं की काँग्रेस सत्तेवर आलं किंवा महाआघाडी सत्तेवर आली तर योजनेची रक्कम वाढवू असंही काही जण सांगतायत. पण हे त्या महिलांना आवडत नाही आहे बरं का. हे म्हणजे विरोधी जाणं. याच्यावरनं आजची ही वात्रटिका. ह्या पार्श्वभूमीवर ऐका. शीर्षक आहे, लाडकी बहीण रुसली, कोपऱ्यात जाऊन बसली. लाडकी बहीण रुसली, कोपऱ्यात जाऊन बसली. महायुतीची लाडकी बहीण काहीशी रुसली आहे. काँग्रेसच्या नॅरेटिव्हमुळं कोपऱ्यात बसली आहे. जल्लोषातल्या कार्यक्रमात सगळीकडे जोरजोरात कार्यक्रम सुरू आहेत महायुतीचे. जल्लोषाच्या कार्यक्रमात सर्वात पुढं दिसली आहे योजना खेडोपाडी महिलांच्या मनात ठसली आहे. महिन्याला 1,500 सारी नारी शक्ती खुश आहे. महिन्याला 1,500 सारी नारी शक्ती खुश आहे. अडचणीला हातात पैसे, वातावरण दिलखुश आहे. गरिबांची पासबुकं प्रत्येक महिन्याला भरू लागली. ऐका, गरिबांची पासबुकं प्रत्येक महिन्याला भरू लागली. महायुतीची भारी योजना गेम चेंजर ठरू लागली. शेवटी काय, पंजा मशाल तुतारीवाले योजनेवर भुंकत आहेत. पंजा मशाल तुतारीवाले योजनेवर भुंकत आहेत. कोर्टात धाव घेत गैरसमज पसरवत थुंकत आहेत. काँग्रेसच्या राज्यामध्ये या योजनेचे 3-13 वाजले. जिथं काँग्रेसची राज्य आहेत कर्नाटकसारखी, तिथंही ही योजना होती, पण तिथं त्याचे बेंडबाजा वाजला आहे. 3-13 वाजलेत. काँग्रेसच्या राज्यांमध्ये या योजनेचे 3-13 वाजले. बोटं मोडण्याचे मोठे आवाज संपूर्ण देशात गाजले. या योजनेमुळं बोटं मोडणं सुरू आहे. तर मंडळी, ही होती आजची माझी वात्रटिका. आपण नेहमीच प्रतिसाद देता, तसंच सहकार्य करता. प्रथम लाईक करा, इतरांना, मित्रमंडळींना, इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.